सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. हॅलो, दिस इज डॉक्टर राहुल पालके, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी. I would like to quote the quotation of Pandit Jawaharlal Nehru at the outset. What matters you are rather than what others think of you. या कोटेशनमध्ये वॉट या शब्दाचा का उपयोग केला असावा याची मला उत्सुकता लागली. आपण सर्रासपणे वॉट, वेअर, वेन, विच, हाऊ या शब्दांचा उपयोग करत असतो. आज आपण वॉट आणि विच या दोन शब्दामधील फरक जाणून घेऊया. विच या शब्दामध्ये लिमिटेड चॉईस असते, परंतु वॉट या शब्दामध्ये वायडर स्कोप असल्याचं आपणास लक्षात येते. एका दुकानात गेलो, त्याने एका वस्तूच्या 3 साईजेस मला दाखवल्या, लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या. देन आय फ्रेम अ सेंटेन्स. विच थिंग डू यू वॉन्ट? स्मॉल, मीडियम और लार्ज? परंतु व्हॉट्स साईज यू लाईक? या 2 वाक्यामध्ये आपणास फरक जाणून घ्यायचा आहे. विच साईज डू यू वॉन्ट यामध्ये स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे 3 ऑप्शन्स आपल्याकडे होते, परंतु व्हॉट साईज यू वॉन्ट यामध्ये आपणास वायडर स्कोप पाहायला मिळत होता आणि नेमकी वस्तू आणि नेमकापणा यामध्ये आपणास असलेला पाहायला मिळतो. आणखीन एक क्लुप्ती आपणास या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. ऑफ आणि वन या 2 शब्दांच्या अगोदर विच हा शब्द वापरला जातो, परंतु ऑफ आणि वन याच्या अगोदर वॉट हे वापरले जात नाही. उदाहरणार्थ, विच ऑफ द कंट्रीज इन युरोप हॅव यू विजिटेड? विच ऑफ द कंट्रीज इन युरोप हॅव यू विजिटेड या वाक्यामध्ये विचचा उपयोग ऑफ या शब्दाच्या अगोदर झालेला आहे. हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद.